नमस्कार. कुठलाही विषय लढायला लागल्यावर बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते. तसाच काहीसा प्रकार आत्ता झालाय. अशोक खरातांचं जे प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आणि ती मी माध्यमांकडे देतेय. पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आली आहे एका लग्नाला आणि रविवारपर्यंत परत येणार नव्हते. म्हणून मला वाटलं की मी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. यात मला एक CDRची कॉपी आली. ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जेव्हा ती माहिती आली तेव्हा तात्काळ मी ती DG महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना दिली आणि SITच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात ही माहिती जी होती ती मी थोडीशी संकलित केली आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटकेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते. पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं SIT अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही. म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते. मला याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही. तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉलबद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सॲप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. तर हे नॉर्मल कॉल जर एवढे केले असतील तर व्हॉट्सॲपही किती झाले असतील याची तर कल्पना पण करवत नाही. मग मी काय केलं की याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे CDR आलं त्याच्यात अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. तिसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड. आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आहे आता ह्याच्यात, आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे, पण काही देशांची जी नावं आली आहेत ती देखील मला अतिशय शॉकिंग वाटतायत. त्यांना कतारमधनं, UAE मधनं,
ऑस्ट्रेलियामधनं, US व्हर्जिन आयलँड्समधनं, ओमानमधनं, क्रिसमस आयलँड म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस आयलँड हा प्रकार आहे, तिथून सुद्धा यांना खरातांना फोन कॉल्स यायचे. ही सगळी माहिती मी SIT कडे देखील दिलेली आहे आणि याच्यावर पूर्ण चौकशी ही झाली पाहिजे. माझ्याकडे जी माहिती येईल ती मी आधी यंत्रणेंना देईन, त्याच्यावर तपास करण्याचे त्यांना विनंती करेन आणि सगळी माहिती लोकांच्या न्यायालयात येण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ते आणण्याचं काम मी नक्कीच करेन.